धनंजय मुंडे आणि सुरेश धस यांच्या भेटीवरून आजही राजकारण तापल्याचं पाहायला मिळालं। पाहूयात त्याच संदर्भातल्या टॉप 9 बातम्या। धनंजय मुंडेंच्या भेटीची बातमी हे माझ्या विरोधात षडयंत्र, योग्य वेळी षडयंत्र रचणाऱ्याचं नाव मुख्यमंत्र्यांना सांगून पर्दाफाश करणार सुरेश धस यांचं वक्तव्य। तर देशमुख प्रकरणावरून लक्ष हटवण्याचा हा डाव असल्याचाही धस यांचा आरोप। भेटायला गेलो का गेलो, फक्त एवढंच सांगितलं की तुमची परिस्थिती जास्त खराब दिसते, तुम्ही हॉस्पिटलाइज व्हा। इशारा काहीच नाही, मुख्यमंत्र्यांच्या कानावर घालील आणि हे जे षडयंत्र रचतायत यांचा पर्दाफाश मी करेल। फक्त आरोप आहे म्हणून कारवाई करायची का? मुंडेंच्या राजीनाम्याच्या मागणीवर अजित पवारांनी पुन्हा एकदा भूमिका केली स्पष्ट। तर कुणी आजारी पडल्यावर माणुसकीच्या नात्यानं भेटायचं नाही का? धस मुंडे भेटीवर अजित पवारांची प्रतिक्रिया। तू आजारी पडला आणि तुझं एखाद्या पत्रकाराशी जमत नसलं तरी आपला सहकारी पत्रकार आजारी पडला म्हणल्यानंतर एक माणुसकीच्या नात्याने भेटायला येतात ना तुला, की बाबा लवकर बरा हो, तुला शुभेच्छा आहेत, अशा पद्धतीनं तो गेला होता, बाकी काही नाही। पक्षाध्यक्ष नात्यानं दोन्ही नेत्यांची भेट घडवली। धस मुंडे भेटीवर चंद्रशेखर बावनकुळेंचं स्पष्टीकरण, भेटीच्या तारखेवर बोलण्यास मात्र बावनकुळेंचा नकार। मी माननीय धनंजय मुंडे आणि माननीय सुरेश धस यांच्यासोबत 4-4.5 तास सोबत होतो। त्यांचे मतभेद आहे, मनभेद नाही आहे, हे दोघे इमोशनल आहे खूप, आणि थोडे मतभेद आहे काही विषयावर, त्या विषयाचे मतभेद लवकर दूर होतील। राखेतून फिनिक्स पक्षी बाहेर पडतो, पण बीडच्या राखेतून धनंजय मुंडे आणि सुरेश धस यांची मैत्री बाहेर आली। मुंडे धस भेटीवर जितेंद्र आव्हाड यांची टीका, तर राजकारणी लोकांना भावना नसतात, अंजली दमाने यांची सुरेश धस यांच्यावर टीका। कसल्या काय राखेतनं फिनिक्स पक्ष बाहेर आला असं म्हटलं जातं ना, राखेतनं यांची दोस्ती बाहेर आली, राखेचा सौदा आहे, तुम्ही खाओ हम भी खाता है। ज्याच्यावर विश्वास ठेवला तेच आधुनिक फितूर निघाले। बीड हत्या प्रकरणातील आरोपी सोडून देण्यासाठी सुरेश धस मॅनेज झालेत। धस मुंडे भेटीनंतर जरांगेंचा आरोप, तर प्रकरण दाबलं गेल्यास धस जबाबदार असल्याचाही इशारा। तर 2 दिवसामध्ये सगळं स्पष्ट होईल, तेव्हा मनोज जरांगेंशी बोलणार, मग ते माझ्या बाजूने बोलतील, धस यांच्याकडून विश्वास व्यक्त। फितूर मात्र आम्ही बघितला, देवेंद्र फडणवीसच्या सरकारमधला आधुनिक फितूर घेऊ बघितला। मराठा समाज आहे ना, कसं काय मॅटर दबतंय बघू, दबलं याला जबाबदार धस। सुरेश धस कधीही पलटी मारतील असं बीडचे लोक सांगायचे। धसांनी देशमुख कुटुंबियांच्या अश्रूचा बाजार मांडला, जनता त्यांना क्षमा करणार नाही, संजय राऊतांचा निशाणा। धस हे कधी पलटी मार, धस मुंडे आणि वाल्मिक कराड एकच आहेत, ही लढाई त्यांच्या स्वार्थाची आहे। मला वाईट वाटते एका विद्यमान आमदारानं देशमुख कुटुंबियांच्या अश्रूचा बाजार मांडला आणि व्यापार केला। सुरेश धस धनंजय मुंडे एकत्र आले तरी फरक पडणार नाही, आम्ही देशमुख कुटुंबियांच्या पाठीशी, मस्साजोग ग्रामस्थांची प्रतिक्रिया। सुप्रिया सुळे 18 तारखेला बीडला जाऊन प्रशासनाला भेटणार, तपासावर कोणताही दबाव येता कामा नये, देशमुख कुटुंबाला न्याय मिळाला हवा, सुळेंची भूमिका। बीडमधील 2 कोटी खंडणी प्रकरणामध्ये आरोपी सुदर्शन घुलेच्या आवाजाचा नमुना घेतला, तपास अधिकाऱ्यांच्या मागणीनंतर घुलेला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी।